नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती पवार आपलं स्वागत करते माझ्या लाईफ ऑफ ज्योती पवार ब्लॉग चॅनेलमध्ये। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी, धनदायी आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा। घरातील जबाबदारी पार पाडत असताना आपल्या स्वप्नांनाही आपल्याला जपणं तेवढंच महत्त्वाचं असतं। एखादी गोष्ट न करून पस्तावण्यापेक्षा ती कधीही करून पस्तावलेलं चांगलं। दुसरं काही नाही तर अनुभव तर आपल्याला नक्कीच भेटतो। एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर त्याच्यात चुका होतातच, पण चुकतच आपण त्याच्यातून शिकत राहतो। कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हणजे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघावं लागतं। सुरुवातीला आपल्याला त्याचा त्रास होतो, पण हळूहळू नंतर त्याचा सवयीत रूपांतर व्हायला लागते। हाच विचार करून मीही माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे। मैत्रिणींनो, आठवड्यातून 3 ते 4 ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन। आपला ब्लॉग 12 ते 1 या दरम्यान टाकण्याचा मी प्रयत्न करेन। मैत्रिणींनो, मी येथे नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी करत आहे। त्यासाठी मी घर छान क्लीन करून घेतलं। नवीन वर्षाची सुरुवात गुरुवाराने होत आहे, म्हणजे आपल्या स्वामीच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। तर देवपूजा तर आपली झालीच पाहिजे। त्यासाठी मी इथे पूजा करून घेत आहे। पूजा केल्यानंतर घरातील वातावरण आणि आपलं मन दोन्हीही अगदी प्रसन्न होऊन जातं। घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं। पूजा झाल्यानंतर मी इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे। मैत्रिणींनो, आज मी मटर पनीरची भाजी बनवणार आहे। मटर पनीरची भाजी मी 2 पद्धतीने बनवते। एक तर कधी कांदा टोमॅटो तेलमध्ये फ्राय करून घेते, किंवा मग आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। आज मी पाण्यामध्ये कांदा टोमॅटो उकळून घेणार आहे। त्याच्यानंतर ते पाणी गाळून घेणार आणि मग ते कांदा आणि टोमॅटो जे आहे त्याची पेस्ट बनवून घेणार। पेस्ट मिक्सरमध्ये काढून घेईपर्यंत मी कढईमध्ये जे पनीरचे तुकडे केलेले होते ते तळून घेतले। पनीर आपण भाजीमध्ये न तळताही वापरू शकतो, पण मला थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आवडतात। त्याच्यामुळे मी थोडेसे तळून घेतले आणि मग ते साईडला काढून घेतले। ते काढल्यानंतर मी लसूण, चटणी आणि जिरं असं वाटून घेतलेलं ते वाटण तेलामध्ये टाकलं आणि तळून घेतलं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची जी आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे ती टाकली। त्यामध्ये हळद मसाला, मटर मसाला, मीठ आणि मग ते तळून घेतलेले पनीर, वाटाणे हे सगळं टाकून ते तेल सोडेपर्यंत तो मसाला भाजून घ्यावा। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि जर तुम्हाला वाटेल तर त्याच्यात पाणी थोडंसं तुम्हाला लागेल तेवढं ॲड करावं, नाही तर स्किप केलं तरी चालेल। म्हणजे ते ग्रेव्हीचं जेवढं पाणी असतं तेवढंच राहू द्यायचं। भाजी होते तिथपर्यंत मी साईडला कणिक भिजत घातले आणि लगेच पोळ्या लाटून घेतल्या। उत्कर्षला पनीरची भाजी खूप आवडते, परंतु सृष्टी त्याच्या अगदी विरुद्ध आहे। त्याच्यामुळे मी थोड्याशा वेगळ्या शेपच्या पोळ्या बनवल्या। निदान त्या पोळ्यांना बघून तरी ती पनीरची भाजी खाईल हा माझा हेतू होता। मुलांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज यूज कराव्या लागतात, हो की नाही? सृष्टी शाळेत गेलेली असल्यामुळे मी उत्कर्षला जेवण दिले आणि नंतर ती शाळेतनं आल्यावर मग तिने आणि मीने जेवण वाढून घेतलं। सृष्टी आणि उत्कर्ष दोघेही वेगळ्या शाळेत असल्यामुळे उत्कर्षला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, पण सृष्टीला ख्रिसमसच्या सुट्ट्या नाहीत, त्याच्यामुळे तिची शाळा चालू आहे। उत्कर्षने आधीच जेवण केल्यामुळे नंतर मग सृष्टी शाळेतून आल्यावर सृष्टी आणि मी जेवण केलं। त्याच्यानंतर आमचा संध्याकाळचा चहा झाला। थंडीचे दिवस चालू आहे म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे। जे कपडे ओले होते ते मी वाळवत टाकले आणि जे सुकलेले होते ते काढून घरात आणले। इथे मस्त मुले घरामध्ये खेळत होती। मोबाईल आणि टी व्हीपेक्षा असे शारीरिक खेळ खेळले तर कधीही चांगलं।
त्यांना पाहून आपल्यालाही आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात. लहानपणीचं जीवन अगदी निरागस असतं. कोणत्याही जबाबदाऱ्या नाही, कर्तव्य नाही. असो, चला तर मी येथे माझा ब्लॉग संपवते. भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी